टास्क 2, प्रिपरेशन ऑफ फ्रेम सेटअप टू माउंट द सोलर पॅनल. या ठिकाणी फ्रेम तयार करताना आपल्याला पाईप कापून घ्यावे लागतील. सुरुवातीला आपण M8x25चा पाईप तुम्हाला दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी कापून घेणार. त्यानंतर तोच पाईप एक सपोर्ट पाईप म्हणून सेकंड पाईप या ठिकाणी कापून घेणार. हे ऑलरेडी आपण कापलेले आहेत. त्यानंतर ह्या पाईपवर तिसरा एक पाईप तो M8x25 फिक्स करणार. या ठिकाणी अशा पद्धतीने सोलरचे जे फ्रेम माउंट होणार आहे ते या ठिकाणी माउंट होणार आहे. इथे सोलरच्या अँगल निश्चितीसाठी तुम्हाला हा अँगल ज्याच्यावर पॅनल बसणार आहे, या पॅनल बसताना हा अँगल जमिनीशी 22 डिग्री राहील. या पद्धतीने याचा सेटअप आपण करणार आहोत. तर हा संपूर्ण सेटअप नट बोल्टच्या माध्यमातून फिक्स करू शकतात अथवा वेल्डिंगच्या माध्यमातून तुम्हाला हा फिक्स करता येऊ शकते. जर तुम्हाला तो डिसमेंटल करून दुसऱ्या ठिकाणी हलवायचा असेल तर तुम्हाला तो नट बोल्टच्या माध्यमातून फिक्स करता येऊ शकतो. तर ह्या पद्धतीने फ्रेम बनवायची. फ्रेम बनवताना सुरुवातीला तुम्ही बेसला पण ह्या पद्धतीचा पाईप घेऊ शकतात. हा वर्टिकल माउंटवाला, हा अँगलवाला सी चॅनल ज्याला म्हणतो, आणि हा पर्लिंग ज्याला म्हटलं जातं, हा हॉरिझॉन्टल बसणारा पाईप. या पद्धतीने सेम पार्ट तुम्हाला जेवढ्या लांबीचा पॅनल फ्रेम तयार करायची तेवढे कापून तुम्ही फ्रेम तयार करू शकता. स्प्रिंग नट बोल्ट असतो, हा याच्यात नट टाकायचा. ओके. हा बोल्ट टाईट करायचे. मिड क्लाम्प बसवायची पद्धत. मिड क्लाम्प हे पॅनलच्या मधल्या भागात लावली जाते झेड क्लॅम्प किंवा आणि झेड क्लॅम्प किंवा कुठले क्लॅम्प, झेड किंवा एंड, झेड किंवा एंड क्लॅम्प ही स्टार्ट आणि एंड, स्टार्टिंग आणि एंडला दोन ठिकाणी वापरतो आपण. ठीक. या पद्धतीने पॅनलसाठी आधी क्लॅम्प्स रेडी करून घेतल्यात आणि आता पॅनल बसवू. ही जी हे दिली ना, खास दिली ना, ही याच्यामध्ये जो आहे हां तो या लॉक व्हायला पाहिजे. पर्लिंग चॅनलमध्ये लॉक व्हायला पाहिजे. या ठिकाणी फ्रेम तयार झाल्यानंतर अशा पद्धतीने फ्रेम ही वेल्ड होणार आहे आणि हा अँगल सेट होणार आहे 22 डिग्रीला. या पद्धतीने अँगल फिक्स झाल्यावर, फ्रेम फिक्स झाल्यावर याच्यावर आपल्याला सोलर पॅनल बसवायसाठी वेगवेगळ्या क्लॅम्प्स वापरून, जसे की एंड क्लॅम्प, ही एंड क्लॅम्प आहे, एंड क्लॅम्पच्या माध्यमातून, तसेच या ठिकाणी ही मिड क्लॅम्प आहे, मिड क्लॅम्पच्या माध्यमातून आपल्याला सोलर पॅनल्स हे बसवावे लागतील. तर सोलर पॅनल बसवायची पद्धत या ठिकाणी आपण पाहू. मिड क्लॅम्प आणि एंड क्लॅम्पच्या माध्यमातून. एंड क्लॅम्प ह्या फक्त शेवटी वापरल्या जातात आणि मिड क्लॅम्प ह्या ज्या आहेत, मिड क्लॅम्प ह्या दोन पॅनलच्या मध्ये वापरल्या जातात. याला यू क्लॅम्प पण म्हणतात किंवा मिड क्लॅम्प पण म्हणतात. याला एंड क्लॅम्प पण म्हणतात किंवा झेड क्लॅम्प पण म्हणतात. आता आपण या क्लॅम्पच्या माध्यमातून पॅनल बसवायची प्रॅक्टिस करू. वायरवरतीच राहणार. स्टार्ट. कधीच तर पॅनल बसवताना अशा पद्धतीने पॅनल बसवायच्या.
दोन्ही मिड क्लाम्प ज्या आहेत या मध्यभागी आणायचं आहे. गॅप बरोबर उंची वरच्या साईडला आणि खाली गॅप सोडून ॲलन कीच्या माध्यमातून त्याला फिक्स करायचं आहे. अशा पद्धतीने या मिड क्लाम्प्स तुमच्या फिक्स होणार आहेत. मिड क्लाम्प्स कशा बसवायच्यात याचा एक डेमो आपण करून घेऊ. इथे पॅनल्स मिड क्लाम्पच्या माध्यमातून आपण फिक्स करतो आहे. मिड क्लाम्प फिक्स करताना ॲलन कीचा वापर तुम्हाला करावा लागेल. माहीत का? सर्वच्या सर्व मिड क्लाम्प ह्या फिक्स करा. थांब, हे नको करू. ह्या मिड क्लाम्प्स फिक्स करायच्या नाहीत, जेणेकरून अजून एक पॅनल इथे बसणार आहे. तिकडच्या मिड क्लाम्प फिक्स करा. नेक्स्ट पॅनल आपण घ्यायचं आहे. तर आता नेक्स्ट प्लेट बसवताना उंची याची बघायची बरोबर आणि या पद्धतीने आता मिड क्लाम्प फिक्स करायच्या आधी नंतर एंड क्लाम्प फिक्स करायचे. एंड क्लाम्प फिक्स करताना बघा या पद्धतीने हा जो मधला भाग आहे याला थोडासा ढिला करून घ्यायचा आणि ह्या खाचा ज्या आहेत या खाचा या पर्लिंगच्या दोन्ही साईडला बरोबर बसतील अशा पद्धतीने इथे बसवायचं आहे. आणि याला स्प्रिंगला असा बसवून इथे मिड क्लाम्प ही फिक्स करायची. मिड क्लाम्प बसवायची किंवा यू क्लाम्प बसवायची किंवा एंड क्लाम्प बसवायची ही पद्धत आहे. स्टार्ट करा. अशा पद्धतीने सर्व पॅनल्स हे आपण फ्रेमवर माउंट केलेले आहेत युजिंग मिड क्लाम्प आणि एंड क्लाम्प.